हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, एएनएम जेएनएमच्या एक्झाममध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचे दोन पोर्शन असतात, टेक्निकल सब्जेक्ट्स आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट. मग टेक्निकल सब्जेक्टमधलाच हा सायकोलॉजी नावाचा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्या रिगार्डिंग त्यामध्ये जे डिटेल टॉपिक लिस्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, स्वच्छता निरीक्षकसाठी बॅच सुरू झालेली आहे. त्यामध्ये त्याचे बॅचचे फीचर्स काय असणार आहेत, तर तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो. तसेच तुम्हाला जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाते आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. तसेच तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा, अकॅडमीमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त ऑफर सुरू आहे. जर तुम्ही टेटसाठी, नेट सेट किंवा एएनएम जेएनएम साठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला या सगळ्या अंगणवाडी असेल या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही कोणतीही बॅच परचेस करू शकताय 2000 रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर असणार आहे. बघा, ऑफर मात्र लिमिटेड आहे 16 मार्च पर्यंत. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत बॅच परचेस केली नसेल तर लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या आणि तुमच्या एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते कंटिन्यू करा. ठीक. बघा, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या एएनएम आणि जेएनएम या एक्झाममध्ये सध्या मालेगाव मनपामध्ये पण एएनएमच्या वॅकन्सी आल्या आहेत बघा, आणि नागपूर मनपामध्ये जे जेएनएमच्या वॅकन्सी होती त्याची एक्झाम जी आहे ती 27 मार्चला होणार आहे. सो हळूहळू बघा, तसेच नर्सिंग ऑफिसरची पोस्टसाठी पण एक्झाम होणार आहे, जी एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टसाठी पण एक्झाम होणार आहे. त्याचे पण फॉर्म्स आलेले आहेत. जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन पाहिलेली नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओ बघून घ्या. चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बघा, तुम्हाला माहित असेल की हे एएनएम जेएनएमच्या जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज असतात, त्याच्यामध्ये 2 टाईपचे सब्जेक्ट असतात. एक असतं नॉन टेक्निकल सब्जेक्ट आणि दुसरे असतात टेक्निकल सब्जेक्ट. मग नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुम्हाला मराठी असेल, इंग्लिश असेल, तसेच जीके जीएस असेल या सब्जेक्टसाठी प्रिपरेशन करावं लागतं. आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट जे नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते जवळपास 16 सब्जेक्ट या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. तर तुम्हाला जवळपास टेक्निकल सब्जेक्टमध्ये 16 सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यातलाच एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सायकोलॉजी नावाचा. तर आता आपण या सायकोलॉजीमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स प्रिपेअर करावे लागणार आहेत, कसा स्टडी करावा लागणार आहे, त्यामध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला त्यातला कोणता सिलेबस तुम्हाला डिटेल रीड करावा लागणार आहे हे आपण आता पुढे पाहूयात. बघा, याची टॉपिक लिस्ट काय काय आहे तर आपल्याला बघायचं आहे की इंट्रोडक्शन काय आहे. सायकोलॉजीमध्ये सायकोलॉजीचं इंट्रोडक्शन किंवा सायकोलॉजी एक्झॅक्टली काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर. तुम्हाला लक्षात आलं असेल की सायकोलॉजी आहे सो इट इज सब्जेक्ट विच स्टडी बिहेवियर ऑफ ह्युमन बिंग. सो या सायकोलॉजीमध्ये आपण काय शिकणार आहोत तर बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर हे देखील आपण बघणार आहे. अनदर टॉपिक काय आहे, सेन्सेशन अँड परसेप्शन. हा तिसरा टॉपिक तुमचा असणार आहे. त्यानंतर डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, देन लर्निंग अँड मेमरी, देन अनदर टॉपिक इज मोटिवेशन अँड इमोशन. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असणार आहे तो आहे पर्सनॅलिटी. 8वा टॉपिक असणार आहे सोशल सायकोलॉजी. असे हे 8 टॉपिक तुम्हाला या सायकोलॉजी या सब्जेक्टमध्ये डिटेल्ड स्टडी करावे लागणार आहे. तेव्हा जाऊन तुम्ही त्यावरती जे क्वेश्चन्स येतील किंवा त्या टॉपिकवरती जे एमसीक्यू येतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, मला वाटतं आता ही तुम्हाला टॉपिक लिस्ट समजली असेल. त्यामुळे तुम्हाला सिलेबसमध्ये इतर कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्यामध्ये पण कोणते टॉपिक इन्क्लुडेड आहेत याची ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर ते व्हिडिओ देखील बघून घ्या. बघा, तर तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये हा सायकोलॉजी नावाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता आणि त्याच्यामध्ये जे सब टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत ते आपण त्याची डिटेल लिस्ट आता आपण पाहिलेली आहे. बघा, एएनएम जेएनएम साठी रेग्युलर बॅच पण सुरू आहे आणि 2 बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू आहेत. एक आहे रेग्युलर बॅच आणि दुसरी आहे मेंटॉरशिप बॅच. रेग्युलर बॅचचे सगळे फीचर मेंटॉरशिप बॅचेसमध्ये इन्क्लुडेड आहेत, पण मेंटॉरशिप बॅचमध्ये तुम्हाला दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जातो आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करतात तुमची टेस्ट सिरीजवरून तुमचा परफॉर्मन्स बघून की तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि तुम्ही तो कसा काय इम्प्रूव्ह करू शकता. मग त्याच्या अकॉर्डिंगली तसेच तुम्हाला ते हेल्प करतात तुमचा डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी सुद्धा. सो मेंटॉरशिप बॅचमध्ये तुम्हाला हँड होल्ड गायडन्स प्रोव्हाइड केला जातो तुमची एक्झाम क्लिअर होण्यासाठी. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बघा,
तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या देखील प्रोव्हाइड केल्या जातात, तुम्ही कोणतीही बॅच जॉईन केली तरी. ठीक आहे. बघा, आणि सध्या होळी आणि रंगपंचमी निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. अंगणवाडी असेल, जे ANM JNM नेट सेट, MPW तलाठी आणि सध्या RRB ग्रुप डी च्या पण वेकन्सीज आलेल्या आहेत. या रिगार्डिंग तुम्ही कोणतीही बॅच जॉईन करू शकताय फक्त 2000 रुपयामध्ये. आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर असणार आहे. आणि ही ऑफर व्हॅलिड आहे फक्त 16 मार्च पर्यंत. ठीक आहे. जर तुम्ही या सगळ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही आतापर्यंत जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. ही ऑफर फक्त 16 मार्च पर्यंतच व्हॅलिड असणार आहे. बघा, आणि जे तुमचे टेक्निकल 16 सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट आतापर्यंत बऱ्याच सब्जेक्टवरती बनवलेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत ती पाहिली नसेल तर ती पण बघून घ्या, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की टेक्निकल सब्जेक्टमध्ये एक्झॅक्टली कोणते टॉपिक रीड करायचे. तर तुम्हाला ते समजावं म्हणूनच हे व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत पाहिलेले नसतील तर तुम्ही डिटेल टॉपिक लिस्ट जी असते सब्जेक्टची, तुमच्या टेक्निकल सब्जेक्टची, ती नक्की पाहून घ्या. आणि तुमचे फ्रेंड्स पण जर प्रिपरेशन करत असतील तर त्यांना पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू.